राज्यामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा बराच तापलेला आहे। कर्जमाफी झाल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी भूमिका सेनेनं घेतली आहे। त्यामुळे उद्या सादर होत असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर कर्जमाफीचं सावट आहे। त्यामुळे मुख्यमंत्री सेना नेत्यांना सोबत घेऊन दिल्लीत जाणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहेत। मात्र एकीकडे शरद पवार पंतप्रधानांची भेट घेतात आणि अर्धा तास बातचीत करतात, तर दुसरीकडे मुख्यमंत्री थेट पंतप्रधानांसोबत का संवाद साधत नाहीत असाही प्रश्न निर्माण झालाय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा राजभवनात राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेतील। मात्र याचं कारण गुलदस्त्यात आहे। त्यामुळे राज्यात होणाऱ्या घडामोडींमधनं नेमकं काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, या ज्या राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडलेल्या आहेत किंवा घडू पाहत आहेत, त्याचा नेमका अर्थ काय? ज्ञानदा, 5 राज्यांचे जे निकाल आले आहेत त्याच्यामध्ये मोदींना जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, या यशासमोर कुठेतरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मुद्दा हा कमी पडतोय की काय असा प्रश्न आता शिवसेनेच्या गोटातनं विचारला जातोय। खरं तर शिवसेना आमदारांचं आग्रहाचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांची भेट घेण्यात यावी आणि अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक ठोस आश्वासन घेण्यात यावं। मात्र पंतप्रधानांची वेळ काही कारणास्तव मिळालेली नाहीये। आज मुख्यमंत्री भाजप आणि सेनेच्या शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार खरे, परंतु या भेटीमागे काय शेतकऱ्यांना फायदा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी शह देण्यासाठी जे संवैधानिक पद खरं तर राष्ट्रपतींचं मोठं असतं, त्यामुळे राष्ट्रपती आज मुंबईत असल्या कारणाने त्यांची भेट घेतलेली वेळ घेतलेली आहे आणि आज दुपारी 1:15 वाजता ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। या भेटीमागे नक्कीच अनेक राजकीय अन्वयार्थ निघू शकतात। कर्जमाफीची जी मागणी आहे यामध्ये राष्ट्रपती कशा पद्धतीने हस्तक्षेप करू शकतात आणि कशा पद्धतीने दबाव केंद्र सरकारवरती निर्माण करू शकतात याबाबत चर्चा होईल। त्याचबरोबर पुढच्या 6 महिन्यात राष्ट्रपती पदाची ज्ञानदा निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेची गरज भाजपला लागणार नाही। सध्याचं चित्र जरी असं दिसत असलं तरी प्रणब मुखर्जी यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने पूर्ण पाठिंबा दिला होता। एक कौटुंबिक रिलेशन सुद्धा त्यांचे चांगले आहेत। त्यामुळे पंतप्रधानांची भेट न मिळाली तरी राष्ट्रपतींची भेट घेऊन कुठेतरी शहचं राजकारण या ठिकाणी शिवसेनेकडनं केलेलं आपण बघू शकतो। नक्कीच सगळ्या संदर्भातले अपडेट्स ऋत्विक वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।